मगाशी जाताना ज्या नदीचं आपण चित्रण केलं तीच नदी येताना वरच्या बाजूने कशी खळाळत वाहत आहे हे लक्षात घ्या। या ठिकाणी दोन नद्यांचं, घाणीची नदी आणि देवाची नदी, दोन नद्यांचा संगम त्या ठिकाणी केतकीकडे म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिराच्या जवळ होतो आणि त्यानंतर इथे ही नदी दोन नद्यांचा संगम होऊन खाली वाहत येते, ती एकत्रित वाहत येते आहे। ही वरून घेतलेलं नदीचं वरून वाहत येत असताना घेतलेलं दृश्य आहे। ही नदी खाली समुद्राच्या खाजणाला जाऊन अरबी समुद्राला खाजणाला जाऊन मिळते। ओके, मस्त। आणि हे आता नदीच्या पुलाच्या वर गेल्यानंतर ये पुढे पुलाच्या वरच्या नंतर आता पुलाच्या खालच्या बाजूला दोन नद्यांच्या संगमाचं, घाणीची नदी आणि देवाची नदी, या दोन नद्यांचा संगम येऊन या ठिकाणी अशी वाहत जाते आणि ही पूर्णपणे अरबी समुद्राच्या खाजण आणि खाडीमध्ये जाऊन मिळते। एकदम जवळ आहे खाजण, एकदम जवळ आहे। बरोबर तिकडून जवळ आहे अरबी समुद्र आणि तो आहे तिकडे पुढे इथेच लाव। इथे खाली खाजणामध्ये विविध प्रकारची मासेमारी आणि खेकडे पकडण्याच्या सगळ्या संकल्पना जुन्या काळापासून आजपर्यंत चालत आलेल्या आहेत। या ठिकाणी बंदर, कुडली हे बंदर असल्यामुळे, किनारपट्टी असल्यामुळे कोळी लोकांची, खारवी लोकांची मोठी वसाहत आहे आणि येथे मासेमारी होऊन या ठिकाणाहून मासे अन्य गावोगावी जाऊन विकले जातात, खेकडे विकले जातात। या ठिकाणी निसर्ग सौंदर्य अत्यंत रमणीय असं असून लोकांनी आवर्जून, पर्यटकांनी आवर्जून पावसाळ्यामध्ये येऊन या ठिकाणचं सौंदर्य अनुभवलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे असं वातावरण आहे। वाव, सो कुडली, गुहागर, रत्नागिरी हे आहे ठिकाण आणि छानपैकी नदीचं दर्शन झालेलं आहे आम्हाला, मस्तपैकी ग्रेट। आणि पप्पा जात आहेत। हा हा हा, वा 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 वा, क्या बात है।